मित्रांनो नमस्कार. तर बागेचा महत्त्वाचा प्रश्न काय आहे किंवा आम्ही बाग धरलेली आहे, परंतु पहिलं पाणी हे किती दिवसानंतर दिलं पाहिजे ते हा आपला दुसरा व्हिडिओ आहे त्या प्रश्नावरती. तर काही लोकांचं म्हणणं असतं की आम्ही पाणी कोणत्या वेळेला दिलं पाहिजे किंवा किती दिवसांनी दिलं पाहिजे. तर सध्याचं काय आहे, वातावरण खराब असल्यामुळं जे काही तुमचे कन्सल्टंट किंवा डॉक्टर असतील किंवा दुकानदार असतील तर ते 100%च प्रोफेक्स सुपर किंवा प्रोफेनोफॉस यानं पानगळ करण्यासाठी रिकमेंड करत आहेत. तर त्यांचंही बरोबर आहे, कारण या दिवसामध्ये पानगळ ही फक्त इथ्रेलने आणि जे नॅचरल पानगळ जर 40-50% असेल तर होत नाही आहे. त्यामुळे प्रोफेनोफॉस वापरणे साहजिक आहे. परंतु याच्यानंतर पुढं काम कसं करायचं, तर बुवा काही ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाणी हे कमी वापरलं जातं की बुवा आता सध्या आपण पानगळ ही प्रोफेक्सने केलं आहे, मग बागेवरती शेंडा किंवा आगार जास्त निघन किंवा बाग थोडी खोल छाटलेली आहे म्हणून शेंडा निघन. तर असं काही नाही मित्रांनो. बागेला हे आता सध्या आंबेबार आपण सध्या फेब्रुवारी संपून पुढं चाललेलो आहोत, आपण शेवटच्या आठवड्या फेब्रुवारीमध्ये आहेत, तरी देखील बागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कळी आहे. तर ती साधारणतः हे असं जरा काळपट पडत आहे, म्हणजेच आपल्या बागेला पाणी या ठिकाणं कमी जात आहे. हे असं यावरती कामकाज कसं करायचं, तर साधारणतः पहिलं पाणी दिल्याच्यानंतर दुसरं पाणी हे 4 दिवसाने जितकं आपण पहिल्या दिवशी दिलं आहे त्याच्यापेक्षा निम्मं पाणी द्यायचं. आणि त्यानंतर रेग्युलर जशी तुमच्या बागेची वापसा कंडिशन आहे त्यानुसार 2 तास 4 तास तुम्ही रेग्युलर पाणी करू शकता. कसल्याही प्रकारचं झाडावरती ताण येत नाही. परंतु याच्यामध्ये 2 फायदे आहेत आणि 1 तोटा आहे. जर बागेला पाणी जास्त झालं तर बागेमधून आगारा हा किंवा वॉटरशूट जास्त निघणार आहे. आणि जर बागेला पाणी कमी पडलं तर बागेमधून निघणारा प्रत्येक कांडोकांड ही कळी निघत असते आणि ती कळी 100% नरकळी असते, मादी निघत नाही. त्यानंतर आपल्याला 15 ते 20 दिवस हा कालावधी परत बागेचा वाढतो. असे 2 तोटे आणि 1 फायदा आहे. यामध्ये आपण शेतकरी मित्रांनी ठरवून घ्यायचं किंवा आपल्या बागेचं पाणी शेड्यूल कसं ठेवायचं. कारण फक्त फवारण्या किंवा बुवा औषधं सांगितले आमचे डॉक्टर चांगले येतं किंवा एखादा कन्सल्टंट चांगला आहे किंवा आमचा दुकानदार चांगला आहे त्यानं सांगितलं आहे असं अजिबात नाही. बागेमध्ये जे काही तुमचं भरण पोषण असेल त्यानुसार आणि त्यानंतर तुमच्या बागेची जी काही स्टेज असेल किंवा तुमच्या ज्या बागेचे माती किंवा मुळी परीक्षण असेल तुमचं किंवा तुमचं स्वतःचे ऑब्झर्वेशन असतील त्याच्यावरती तुमच्या बागेची कळी ही अवलंबून असते. त्यामुळं बागेला या दिवसामध्ये पाण्याची गरज राहते आणि वातावरण हे ढगाळ असल्याकारणानं तुमच्या फवारण्या ह्या रेग्युलर पाहिजेत. कारण यामध्ये 20% मादीचा फ्लो निघण्याचे चान्सेस ह्या दिवसामध्ये आहेत, कारण भरपूर प्रमाणामध्ये कळी दिसत आहे परंतु नर निघणार आहे. म्हणजे जरी समजा 80% नर निघला 20% मादी निघली तरीसुद्धा ती मादी सेट होऊ शकते वातावरणामध्ये. कारण या वर्षीचा हा 3रा व्हिडिओ आहे माझा. मधमाशी 100% या दिवसात वावर कमी आहे त्यामुळं अडचण येत आहे. जसं तुम्हाला काम करता येईल तसं करा, पण मधमाशीवरती 100% काम केलं पाहिजे. या दिवसामध्ये मधमाशीच येत नाही. ह्या 2-3 महिन्यामध्ये सर्वांचे प्लॉट त्याच कंडिशनमुळं ज्या पट्टीमध्ये आपल्याला सेटिंग पाहिजे त्या पट्टीत सेटिंग भेटत नाही आहे. कमीत कमी प्रमाणामध्ये सेटिंग आहे, म्हणजे ज्यांची 100% सेटिंग होणार आहे त्यांची 40%, 50%, 60% सेटिंग आहे. म्हणजे प्रत्येक बागामध्ये आजही 40%, 30% माल लोडिंगला कमी होणार आहे. म्हणजे याचा बाजारपेठेमध्ये आल्याच्यानंतर याचा परिणाम आपल्याला 100% रेटमध्ये दिसणार आहे. तर यामध्ये आपल्या बागामध्ये देखील आपण पाण्याची कशी बागेचे नियोजन करतो हे नक्की कळू शकता. धन्यवाद.